द न्यूज लाईन, अचूक वेधक. काय सांगा आज या ठिकाणी आपण सुपणे तांबे विभागातील साजूर गावामध्ये 2 बूथवरती अचानकपणानं 80-83 लोकांची नावं वाढली. या संदर्भामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघाचा BLA-1 SIR प्रमुख म्हणून या सगळे मंडळींनी माझ्याशी संपर्क साधले असता आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो आणि आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं की आता जसं सांगितलं गेलं की 1 ऑक्टोबर 2006 पर्यंतची मतदार यादीमध्ये नावं येणं अपेक्षित असताना 2007 आणि 2008ची सुद्धा मतदार यादीमध्ये नावं केवलवाना प्रयत्न करून आणण्याचा आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन मी सांगेन की त्यामध्ये छेडछाड करून आधार कार्डामध्ये त्याच्यामध्ये जन्मतारखेमध्ये छेडछाड करून ती मतदार यादीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. कारण 15/4/2026 ची यादी ही कालच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीला वापरली जाणार होती. सुदैवानं SIR पूर्ण झाल्यानंतर ती व्हावं म्हणून असं झालं म्हणून अन्यथा ज्यांचे 18 वर्ष पूर्ण नाहीत अशा लोकांनी सुद्धा कालच्या निवडणुकीमध्ये साजूर गावामध्ये मतदान करू शकले असते. तर ही बाब आम्ही आदरणीय प्रांतसाहेबांना आदरणीय तहसीलदार साहेबांच्या निदर्शनास आणि निवडणूकच्या असलेल्या शाखेच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. आमची अपेक्षा आहे की आम्ही त्यांना दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी आम्हाला त्याच्या पद्धतीचं आश्वासन दिले की संबंधित ज्यांनी कुणी हे केले त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीनं प्रत्येक मतदार त्या यादीतला 83 लोकांचा तपासला जाईल असं आश्वासन आज या ठिकाणी आम्हाला दिलं गेले आणि मला खात्री आहे की त्यांनी ते आश्वासन दिलेलं पाळतील आणि आम्हाला ती असलेली माहिती बरोबर आम्हाला देण्याचं काम करतील. आणि भविष्यामध्ये मी हे सांगण्याचा हेतू एकच आहे की आज 2 बूथवर झालं, भविष्यात 424 बूथ पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आज 2 बूथवर झालं, उद्या राहिलेल्या 422 बूथवर सुद्धा असला प्रकार होण्याची शक्यता आहे. ती होऊ नये यासाठी प्रशासनाने या गोष्टीवर बारकाईने लक्ष घालून ही असलेली खोटी माहिती भरून मतदार यादीमध्ये आणलेल्या लोकांना या मतदार यादीतून वगळण्यात यावं अशा पद्धतीची मागणी या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्याला करतोय. द न्यूज लाईन, अचूक वेधक.